मध्ये तरतूद आहे की जर का एखाद्या प्रस्तावात नियमानुसार विषय नसतील तर त्यात कमी जास्त करायचे अधिकार हे अध्यक्षांना आहे। या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की काल संध्याकाळी 7 वाजल्यानंतर हा प्रस्ताव अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आला, डिपार्टमेंटला आला। त्यानंतर डिपार्टमेंटनी सगळी जी स्क्रुटनी असते ती करून जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजता अध्यक्षांकडे हा प्रस्ताव आला। आता त्यात प्रत्येक ओळीत एक वेगळा विषय होता, त्यामुळे नेमकी कुठचं ठेवायचं आणि कुठचं काढायचं हा मोठा प्रश्न होता। आपण तो प्रस्ताव आज जरी ऑर्डर ऑफ द डेला दाखवला असला तरी जर का आपल्याला समाधानकारक आणि विषयाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 3-4 विषय आपण दाखवणं योग्य आहे। तर माझी परत एकदा सर्व सदस्यांना, विरोधी पक्षाला आणि सत्तारूढ पक्षातील सदस्यांना हीच विनंती राहील की जर का आपल्याला कुठच्याही विषयाला सभागृहात योग्य न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणेच आपण विषय देण्यात यावेत। आणि यापुढे जर का 3 किंवा जास्तीत जास्त 4 पेक्षा जास्त विषय एखाद्या प्रस्तावात असतील आणि तो प्रस्ताव जर का कमी करण्यासारखा नसेल तर तो अस्वीकृत केला जाईल। मला शेवट म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाशिवाय या अधिवेशनाचा समारोप करायचा नसल्यामुळे मी विशेष बाब म्हणून आज हा प्रस्ताव दाखवलेला आहे। यापुढे जर का असा प्रस्ताव प्राप्त झाला तर तो मी अस्वीकृत करून, मग तो दिसला जरी नाही विशेष शेवट अंतिम आठवडा प्रस्ताव तरी चालेल, पण असा नियमबाह्य प्रस्ताव मी मांडू देणार नाही। चला पुढे। नाही, प्रोसिजरवर बघा, 1 मिनिट, प्रत्येक गोष्टीत मी जे काय आता बोललो त्याशी आपण सहमत आहात की नाही आहात? संपला ना विषय, परत त्याच्यावर चर्चा काय करायची? चला पुढे। वडेट्टीवार साहेब काय आहे प्रत्येक गोष्टीत? आपण आलात, प्रोसिजरवर बोलत असताना आमची कान उघडीच केलं आपण, आपल्याला धन्यवाद, आपले आभार मानतो आम्ही। पण यापुढेही सुद्धा पुढचे काम आता आम्ही मागचं बोलत नाही, म्हणजे तेच सगळं नियमाप्रमाणे आणि प्रोसिजर प्रमाणे नियमबाह्य काम होत असेल तर आपण हरकतीचा मुद्दा मांडावा। मी काल हरकतीचा मुद्दा मांडलेला होता, मी हरकत घेतली होती। ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे प्रस्ताव एकत्रित करून चर्चा झाली त्यावेळेस विरोधकांना न विचारता तो प्रस्ताव आणला होता। ते नियमबाह्य आहे का याचं रुलिंग आपण द्यावं, ठीक आहे, किंवा नियमात आहे का हे आपण सांगावं। सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेब, आपण या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य आहात। आपल्याला मी यापूर्वीचे अनेक असे प्रेसिडेंट्स काढून देतो ज्यावेळेला आपण प्रस्ताव क्लब केलेले आहेत। आपल्याकडे काल 4 प्रस्ताव प्रलंबित होते, आपल्याकडे 2 दिवसाचं कामकाज फक्त होतं करायचं, आणि त्यामुळे अनेक सदस्यांची विनंती होती की प्रत्येक प्रस्ताव चर्चेला घ्यायचा होता, आणि म्हणून हे 4ही प्रस्ताव क्लब करण्यात आलेले आणि 4ही प्रस्तावांवरची उत्तरं पण आज आपण घेणार आहोत। आपल्याला यापूर्वीचे सगळे प्रेसिडेंट्स मी काढून देतो, किती प्रस्ताव प्रत्येक अधिवेशनात क्लब केले गेले आहेत। चला पुढे। लेंग्या कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री महोदय। महोदय, मी आपल्या अनुमतीने दिनांक 13/5/2024 रोजी घाटकोपर येथील बेकायदेशीर फलक कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी समिती न्यायाधीश श्री दिलीप बी भोसले, माजी मुख्य न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय यांचा अहवाल सभागृहासमोर ठेवतो। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था शिंगणापूर शनी शिंगणापूर अधिनियम 2018 च्या कलम 46 च्या पोट कलम 3 मधील तरतुदीनुसार श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था शनी शिंगणापूर नियम 2025 प्रसिद्ध करण्याची अधिसूचना क्रमांक श/देवी 2225 क्रमांक 150/कार्य 16 दिनांक 12 डिसेंबर 2025 सभागृहासमोर ठेवतो। अधिसूचना सभागृहासमोर ठेवण्यात आली। माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री।
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियम अधिनियम 2023 मधील कलम 49(3) अन्वये निकमार विद्यापीठ पुणे यांचा सन 2024-25चा वार्षिक अहवाल, DES विद्यापीठ पुणे यांचा सन 2023-2024 व सन 2024-2025चा वार्षिक अहवाल, कलम 394च्या पोट कलम 2 अन्वये महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन 2024-25 या वर्षांचा 50वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करणे. अध्यक्ष महोदय, मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करीत आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. विषय मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या परवानगीने पुढील बाब निदर्शनात आणून देऊ इच्छितो. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समितीचे दोन्ही सन्मान्य सभागृहाचे सदस्य महापालिकेच्या दौऱ्यावर गेले असताना मान्य आयुक्त श्री भूषण गगराणी हे त्यांच्या दालनात उपस्थित असूनही राज्यशिष्टानुसार समितीचे स्वागत न करता उक्त बैठकीस जाणीवपूर्वक गैरहजर राहिले होते. मान्य अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमाती